कधी येणार आहे तू आमच्या वावरात? वा तुमचंच कापाचं आहे का? हा, चार जणांचा कापा लागते आम्हाला. तुमचंच कापल्यानं होणार आहे का? पण 4 दिवसाने होईन बा कापणं. तर आमचं किती दिवस झाले घेऊन आहे? 8 दिवस झाले ना तू घेतलाय आमचा. 8 दिवस झाले घेऊन आहे तर बाहेरचं दुसऱ्याच पाहा लागल ना. एकाच पाहिलं तर जमणार आहे. पण पण कापतो वारून गेला ना पण. वाढला तर का मग मातीरा झाला तर मग काय करायचं? नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? मी तर ठीक आहे आणि तुम्ही सुद्धा ठीक असणार अशी मी अपेक्षा करते. तर बघा आजचा व्हिडिओ कोणता होणार आहे तर बघा, आपली जे गीताबाई आहे ना तिला हरभऱ्याचं ठरवलं होतं आपण. तर बघा सगळ्यात पहिले हे बघा आपल्या चौफेरचा हरभरा बघा. तर या हरभऱ्यातून जाता जाता तुला सांगणार आहे मी. तर गीताबाईला आपण ठरवलं होतं की हरभरे द्यायचे. तर बघा मंडळी कसं होते ना की जेव्हा हरभरे निघतात तेव्हा ज्या गावातल्या बायका असतात त्या का म्हणतात माहिती आहे का, काकू आम्हाला द्याल, ताई आम्हाला द्याल, आम्हीच सुंडा घेतो याचा, आम्हीच करून देतो असं म्हणतात. ठीक आहे. आणि एक नाही, जेवढ्या म्हणजे भरपूर बायांचा ग्रुप आहे तर 2-4 ग्रुप जे त्यांचे आहे आपापले ते असं म्हणतात. आणि मग आम्ही ठरवल्याप्रमाणे नेहमी गीताबाईला देतो. त्यामुळे म्हटलं का गीताबाई तूच करून घ्या आता. तर वेळेवर का झालं माहिती आहे का, तुम्हाला मागच्या वर्षीची गोष्ट सांगते. जेव्हा हरभरा आमचा दिला होता गीताबाईला हरभरा दिला होता तर गीताबाईंनी का केलं माहिती आहे का, हरभरा वगैरे घेतला आमचा, हरभरा घेतला, अर्धा कापला सुद्धा. आणि वेळेवर तिला दुसरं कामाला न कळत, कारण दुसऱ्याचा सुद्धा घेतला होता, तो शेतकरी सुद्धा तिला खूप असा तंग करत होता याच्यासाठी का आमचा हरभरा कापून दे यासाठी तो शेतकरी तिला तंग करत होता. तर मग त्यासाठी गीताबाईंनी का केलं की तोही म्हणत आहे नाही मी म्हणतो म्हणून आमचा थोडासा कापला आणि त्यांचा कापायला गेली. चूक तिची सुद्धा नाही आहे, पण मी जे घडलं ते सांगत आहे तुम्हाला. तर मग काय झालं माहिती आहे का, त्यांचा हरभरा कापायला गेली ते नंतर आहे ना आमचा हरभरा ठेवून दिला तसाच. आणि काय झालं, आमच्या हरभऱ्याची घाटरं हे खाली पडायला लागले आणि आमच्या हरभऱ्याचा झाला नासोळा म्हणजे खाली पडलं म्हणजे मातीत मिळालेला माल तो. तर मातीत माल मिळाला माल म्हणून आम्ही काय केलं, मग तिला म्हणलं की आमचं पहिले करून दे. तर मग आमचं पहिले करून दे असं करता करता तिच्यासोबत आता तानाबानी थोडीशी झाली आमची. कारण कोणाचंही होते, शेतकरी आणि मालक माणूस किंवा आपल्या शेतात येणारा मजूर आणि मालकाचं होतच राहते, तेवढं काही त्याचं नवल विशेष नाही आहे. आणि तितक्याच प्रेमाने ते मिळतात सुद्धा. काही असं नाही परमनंट ते बिलकुल येणारच नाही असं नसते, कारण ते आपले मजूर आहे हो शेवटी. तर आपल्याला त्यांना सांभाळायचं आहे आणि त्यांना आपल्याला सांभाळायचं आहे. त्यामुळे तर मग काय झालं माहिती आहे का, गीताबाईंनी शेवटी ठरवलं की यायचं म्हणल्यावर तो दुसरा जो शेतकरी आहे तो काही तिला जाऊ देत नव्हता आपलं पूर्ण केल्याशिवाय. मग आमचं तिचं थोडंसं हे झालं, त्याच्यामुळे मग त्यावर्षी काही ते आली नाही. मग आली नाही तर मग आम्ही वेळेवर दुसऱ्याला दिला. आता वेळेवर आम्ही दुसऱ्याला दिला, ते घटरं पडत होते त्यामुळे माती होते म्हटलं मालाची, त्याच्यामुळे दुसऱ्याला दिला हरभरा. त्यात मग तिला थोडासा राग आला की मी एवढं करून दिलं तर दुसऱ्याला का बरं दिला. तर आता तुम्ही मला सांगा एक गोष्ट, जर केलं नसतं तर इकडे आपलं नुकसान झालं असतं. आणि जर आता तिच्यासाठी ठेवलं असतं आपण तर तिकडे ते आली असती कधी नाही आली असती का, ते दुसऱ्या दिवशी आली वाटल्यास. पण आम्हाला माहीत नव्हतं ते त्याच दिवशी येणार आहे म्हणून. तिनेही तसं सांगितलं नव्हतं आम्हाला, जेव्हा होईन म्हणे तेव्हा येईल म्हणे अशी ती म्हणत होती. तर मग त्यासाठी काय झालं, मग आम्ही म्हटलं पुन्हा सांगून हे तर सांगत आहे पण नक्की नाही म्हटलं हिचं मग आपण नक्की कसं धरू म्हटलं. त्याच्यासाठी मग आम्ही काही हिच्यावर म्हणजे गीताबाईवर आपल्या विश्वास केला नाही मी. म्हणजे ते तर येतं म्हणते म्हटलं, पण पुन्हा तिचं दुसऱ्याचं वावर राहिलं मग नाही आली तर मग ते पूर्ण मातीत पडणार. काही तर पडलेच होते मातीत आपल्या त्याची घाटरं. तर मग पुन्हा आपलं नुकसान होईन बा म्हटलं. तर मग काय झालं माहिती आहे का, दुसऱ्याला दिला तर तिला आला खूप राग आला. तर मग मला दिलं नाही असं तसं म्हणून मग ते वर्ष मागचं तसंच गेलं. मग यावर्षीचा हरभरा आला. आता यावर्षीचा हरभरा आला तर मग यावर्षी म्हणजे ठरवल्याप्रमाणे तिला द्यायचं म्हटलं. तर आता ते पैसे काही ठरवले नव्हते, तर ते 3,500 म्हणे, आम्ही 3,000 म्हणे, किंवा ते हरभरे म्हणे 7 कुड हरभरे म्हणे, आम्ही 6 कुड हरभऱ्यावर अटकलो होतो. यासाठी मग आमची खूप हो नाही. आम्ही म्हटलं 6 कुड, ते म्हणे 7 कुड.
ते आम्ही म्हटलं 6, ते म्हणे 7, असं एका कुडामध्ये जवळजवळ 8 पायल्या बसतात. तर मित्रांनो तुम्हीच सांगा, 8 पायल्या एका याच्यावर एका म्हणजे याच्या मागे जाते, तर मग पुन्हा एवढं म्हणजे भरपूर आपले जात होते. तर त्याच्यामुळे मग त्याच याच्यामध्ये मग गीताबाईला म्हटलं आता आपलंच आहे तर तू कमी जास्त करून ठरवून घे म्हटलं. तर मग गीताबाई म्हणे नाही म्हणे, तसं नाही जमत म्हणे, अशी तशी म्हणाली. तर मग आले दुसरे मजूर आले मंडळी. पहा आता ऐका, दुसरे मजूर आले. तर दुसरे मजूर म्हणे कापायचं आहे का तुमचं? तर वेळ कशी होते माहिती आहे का, हे जे सीझन आहे इथे जो मजूर आला त्याच्यात आणि कापावंच लागते. म्हणजे त्यांना काय वाटेल, तुला काय वाटेल, मला काय वाटेल हे बाजूला ठेवून जो मजूर आला त्याच्या हाताने कापावं लागते. पण गोष्ट कशी आहे, आपल्याला जो साथ देते त्याचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे. हां, तर गीताबाई आम्हाला भरपूर साथ देते. त्यामुळे मग आम्ही विचार केला की नाही बा म्हटलं, आपल्या सांगितल्याप्रमाणे गीताबाईला देऊन टाकायचं म्हटलं हरभरा. म्हटलं त्या मजुराला आम्ही नकार दिला. मग नका म्हटलं, बाहेरगावचे मजूर होते तर येतो म्हणे, तर नका म्हटलं. तर फक्त ते खारी होती 1 एकराची, ते 1 एकराची खारी त्यांना कापायला लावली. बाकी मग काही आम्ही त्यांना कापायला लावली नाही बाकीचं. तर मग त्याच्यानंतर मग गीताबाईला परत फोन केला की गीताबाई असं असं आहे, तर खरं पक्क तू सांग. तू एक काम कर, हरभरे नको घेऊ, तुझंही नाही ना माझंही नाही, 3000मध्ये करून घे फिक्स म्हटलं. परत गीताबाई आता म्हणायला लागली का नाही म्हणे, आम्ही म्हणे 3000ला कसं देऊ म्हणे, 3000ला काही परवडत नाही म्हणे, 3000ला परवडत नाही असं तसं म्हणायला लागली. तर मग तिला म्हटलं गीताबाई म्हटलं 3000ला तुला परवडत नाही म्हणते म्हटलं, आपलं नेहमीचं आहे म्हटलं, मी शेतात आलेले मजूर वापस केले म्हटलं, आणि आता तू थोड्याशा पैशासाठी काहून हे करते म्हटलं. हां, कमी जास्त करून म्हटलं तू जे तुझंही नाही ना माझंही नाही, थोडे कमी जास्त करून म्हटलं घेऊन घे म्हटलं. तर मग गीताबाई म्हणे सांगतो म्हणे. मग त्यांनी सांगतो म्हणे, मग तसाच फोन कट केला. आणि मग गीताबाईंनी 2-4 दिवस विचार केला असेल, का विचार, त्यांच्या बाया बसते. गीताबाईच्या सुद्धा मनाचं नसतं, कारण सगळ्या बायका ज्या असतात त्यांच्या सहमतीने सगळं करावं लागते. त्यामुळे गीताबाईचं सुद्धा त्याच्यात काही रोल नसतो. आणि मग गीताबाई बसली असेल त्यांच्यामध्ये 24-25 जणीमध्ये, आणि मग त्यांचा विचार, एकामेकाचे अविचार त्यांनी घेते. कारण प्रत्येक बाई ही काम करते, तर त्याच्यामुळे प्रत्येक बाईचं मत हे घेणं खूप आवश्यक असतं तिला. ते काही तिचं एकटीचं हे नसतं, तिने जे म्हटलं तेच होते असं नसतं ना. तर त्यामुळे मग गीताबाईंनी मग त्यांना विचारलं, आणि त्यांनी सुद्धा म्हटलं की नाही बा आता कमी जास्त करून घेऊन घ्यायचं. मग तिने फोन केला का नाही बा आता आपण ॲडजस्टमेंट करून टाकायचं, आणि तुमचं काम आम्ही आता करून देतो म्हणे. आता करून देतो म्हणे, तर आज जवळ झाले आहे 8 दिवस. तर 8ही दिवस झाले तर गीताबाई आता आली नाही. आम्ही हरभरा चामट राहिला तेव्हाच फोन करतो, कारण आम्हाला नक्की माहीत आहे, आमचं दरवर्षीचं आहे, तर आम्हाला नक्की काय माहिती आहे का, की मजूर आज जर सांगितलं तर मजूर बरोबर 8 ते 15 दिवस वेळ लावतो. कोणताही मजूर झाला, त्याच मजुराला आपण काही म्हणत नाही, कारण सारखे माल निघल्यावर मजूर तरी का करणार आहे. पण आपलं सांगणं काम हे आवश्यक असतं. तर मग त्यांना आधीच सांगितलं की मग 15 दिवस आधीच पहिले सांगितलं. तर आता आजचा दिवस आहे 7वा का 8वा दिवस आहे. आणि बघा आता आपले हरभरे बघा कसे आले आहे, तुम्हीच पहा किती हरभरे, पिवळा झर हरभरा असा आला आहे. थांबा तुम्हाला दाखवते. बघा हरभरा पहा कसा पिवळा येऊन आहे, पहा आणि पहा हे बघा असा हरभरा पिवळा येऊन आहे. आणि हा हरभरा आता लवकरात लवकर म्हणजे ते गीताबाई जर आली नाही तर हे हरभऱ्याची घाटरं सुद्धा पडायची शक्यता असते. आणि मग काय होते माहिती आहे का, मातीत मिळतो पूर्ण माल, त्याच्यामुळे मग असं होते. तर आता व्हिडिओ गीताबाई बघतच असेल म्हणा, तर बघितलं तरी काही हरकत नाही, जे सत्य आहे तेच सांगत आहे मी, काही चुकीचं काहीच सांगत नाही आहे. तरीसुद्धा आता 8ही दिवस झाले तर ते अजूनही आलेले नाही आहे. तर आता बघू ते कधी येते ना कधी नाही, तर तुम्हाला तो सुद्धा व्हिडिओ दाखवते ना. आज जमलं तर आज मी तिच्या घरीसुद्धा जाणार आहे, कारण घरी याच्यासाठी जाणार आहे की तिलाही म्हणजे तिला म्हणायला लागन का नाही बा कसं आता तुझं 8 दिवस झाले अजूनही तू काही आली नाही तर कसं बा तुझं म्हणून आता मी तिच्या घरी जाणार आहे. नाही तर मग ते दुसऱ्याच्या शेतात ते कुठंतरी काही असं करत, तर मग तिला दुसऱ्याच्या शेतात जाऊन म्हणणार आहे की गीताबाई कसं बा तुझं म्हणून, एवढे दिवस झाले अजून तू काही केलं नाही तर कधी करून द्यायचं वे आमचं, हे असा आपल्या बाईला त्या म्हणणार आहो मी. आणि बघू आता मग ते कधी येते ना कधी नाही आता माहीत नाही, पण आज नक्की जातो, कारण आज जाणं खूप आवश्यक आहे. तुम्हीच पहा आता काही असं
चामट आहे, आता खूप वारलेलं नाही आहे हे बघा. तरी पण माहिती आहे का, वारलेला भलेही नाही आहे, पण गोष्ट कशी आहे, जर आपण आताच गेलो नाही, आता गेल्यावरती आताच येते म्हणजे असं नाही आहे ना, तिला भरपूर असते. त्याच्यामुळे आता जर गेलं तर मग 2-3 दिवसांतरी ते जवळ येईल. आणि मग समजा नाही आली तर मग खूप टेन्शनवालं काम आहे आता. कारण एक वेळचे वापस केलेले मजूर काही डबल येत नाही. आणि आम्ही फेस टू फेस बिलकुल क्लिअर मजुरांना म्हणलं काही तुम्ही काही येऊ नका, आमचं चुकलं तिथं असं वाटत आहे. म्हणजे शेतकऱ्यांचं असं असते, इकडे पहाड आणि तिकडे काय म्हणते, इकडे तळण तिकडे नदी अशी सारखं आमचं ताल असते. कारण सगळ्यांचाच विचार हा केला जातो. कारण ह्या बाया सारे दिवस आपल्या शेतामध्ये काम करणारे असतात. यांचा जर विचार नाही केला तर मग आपण आपली माणुसकी जपत नाही. त्याच्यामुळे यांचाही विचार करणं खूप आवश्यक आहे. तर बघू आता गीताबाई आता किती साथ देतील नाही देत तर आपल्याला. तर पहा आता तेव्हा गीताबाई त्या दुसऱ्याच्या वावरात आहे करत दिसली आता मला. तर थांबा आता तुम्हाला दाखवते का म्हणते. चला बघू आता, तिला विचारतो आता मी तिला कसं करते का करते. तर गीताबाई कधी येणार आहे तू आमच्या वावरात? वा तुमचंच कापाचं आहे का? हा, चार जणांचं कापा लागते आम्हाला. तुमचंच कापल्यानं होणार आहे का? 4 दिवसाने होईन बा कापणं. तर आमचं किती दिवस झाले घेऊन आहे? 8 दिवस झाले तू घेतलाय आमचा. होता 8 दिवस झाले घेऊन आहे. तर बाहेरचं दुसऱ्याच पाहा लागल ना, एकाच पहिलं थोडी जमणार आहे. पण पण कापतो वारून गेला ना. पण वाढला तर का मग मातीरा झाला तर मग काय करायचा? पैशाला तर मग घिस करते. मग पैशाला घिस करते तर सगळ्याकडले पैसे देते ना. लोक पैसे देते का देणार आहे? लागते सगळ्यातच. तर पहा आता ते म्हणताय का 4 दिवस थांबा असं म्हणत आहे. तर बघू आता आपण 4 दिवसानं हे येते का नाही, का पुन्हा आपल्या मारते सुट्टीत. बघू आता हे. हा पाय बरं 4 दिवसांनी नक्की येशील ना? पहा मंडळी आता तुमच्या समोरच सांगत आहे 4 दिवसांनी नक्की येईन. दादा नाही जर आली तर पुन्हा हिच्यावर व्हिडिओ काढायचा आहे या बाईवर. तर पहा आता व्हिडिओ इथंच थांबवतो.